बघा 3.5 मधलं किती गणित आहे? चौथं गणित आहे. मग टीपी किंवा पीटी, पीटी आणि पी आर ह्या दोन काय आहेत? छेदिका. जर हे दोन छेदिका असतील तर कुठला गुणधर्म वापरणार आपण? दोन जीवांच्या किंवा दोन छेदिकांच्या किंवा दोन जीवांच्या ना दोन जीवांच्या बाह्य छेदनाच्या गुणधर्मानुसार किंवा प्रमेयानुसार दोन जीवांच्या बाह्य छेदनाच्या गुणधर्मानुसार काय गुणधर्म आहे? प्रमेय काय आहे ती? पी टी हा गुणिले एस पी बरोबर हा आर पी गुणिले क्यू पी. मला सांगा पीटी, पीटीची लांबी दिली का? नाही दिली. टीची लांबी काय दिली? टी क्यू दिलाय का? काढायची कुठली आपल्याला? टीएस काढायची ना? टीएस हा काढू आपण टीएस. चला क्यूपीची लांबी किती दिली रे? 6. क्यूआरची क्यूआर कुठे? क्यूआर आरक्यू हा आरक्यू सांगा की 10. जर आरक्यू 10 असेल तर आपल्याला आरपी काढता येईल का? बघा इथे काढून देतो तुम्ही. आरपी बरोबर कोणा दोघांची बेरीज आहे? आरक्यू अधिक क्यूपी. मग मला सांगा आपल्याला किंमत कुठली पाहिजे? आरपी ची किंमत पाहिजे. ठीक आहे. आरपी ची किंमत पाहिजे असेल तर आरक्यू ची लांबी किती दिली? 10. क्यूपी ची लांबी 6 बरोबर. 10 6 16 बरोबर. कोणाला? आरपी. आरपी ची लांबी किती काढली आपण? 16. ठीक आहे. नंतर एसपी. एसपी कुठे? एसपी म्हणजे पीएस. पीएस किती दिलाय? 8. आपल्याला पीटी काढायचा आहे. मग मला सांगा 66 96. पण थांबा 66 करण्यापेक्षा डायरेक्ट काय करू आपण? पीटी बरोबर 16 गुणिले 6. हे 8 इकडे काय आहे? गुणाकार. तिकडे गेला काय? भागाकार. ठीक आहे. भागिले 8. मग बे चौक 8 बे त्रिक 7 4 1 4 4 चौक 16 4 त्रिक 12. पीटी बरोबर किती आला? 12 आला. ठीक आहे. मग मला सांगा पीटी पीटी बरोबर कोणाच्या दोघांची बेरीज आहे? पीटी बरोबर कोणा दोघांची बेरीज आहे? टीएस अधिक पीटी. टीएस ची लांबी किती आली? पीटी आलाय. हा पीटी आलाय आहे का नाही? 12. पीटी किती आलाय? 12. टीएस ची लांबी काढायची अधिक एसपी ची लांबी किती दिली? 6. म्हणजे 6 इकडे बेरीज दिली 8 दिलाय. 8 ही 8 इकडे बेरीज तिकडे गेला वजा 12 वजा 8 बरोबर टीएस. 12 काढ गेला 4 बरोबर टीएस. ठीक आहे. बघा प्रश्न 5वा 3.5 मधला प्रश्न 5वा. ईएफ किती आहे? ईएफ व्यास दिलाय. डीएफ काय दिलाय? स्पर्शिकाखंड दिलाय. नंतर त्रिज्या आर दिली. त्रिज्या कोण कोणा आकृतीत? एच आणि एचएफ या काय त्रिज्या आर यांचं माप किती दिले? आर दिले बरोबर का? मग साध्य काय दिलंय? डीई बघा डीई इकडे गुणिले जीई. जी कुठे इथून जी बरोबर किती? 4 आर वर्ग. आता सिद्धतामध्ये मला सांगा ही छेदिका आणि स्पर्शिका. स्पर्शिका छेदिका प्रमाणानुसार
स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार मला सांगा काय होईल बरं. स्पर्शिका छेदिका बाह्य छेदिका, स्पर्शिका छेदिका बाह्य छेदनाच्या प्रमाणानुसार काय होईल. डीएफ चा वर्ग. हा बरोबर. पुढं टोटल डी गुणिले बाह्य बाजूची डी जी. ठीक आहे. हे ह्या प्रमाणानुसार. दुसरी गोष्ट मला सांगा इथं कितीचा कोण होईल. 90. कुठल्या गुणधर्मानुसार. त्रिज्या स्पर्शिका प्रमाणे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोण EFD. कोण EFD बरोबर किती अंशाचा होईल. 90 अंशाचा होईल का. जर हा 90 अंशाचा होत असेल तर ह्याच्यामध्ये कर्ण कोण होईल. डी ही काय होईल. कर्ण होईल. पायथागोरस प्रमाणानुसार. पायथागोरस प्रमेयानुसार मला सांगा पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण कोण आहे. डी वर्ग बरोबर EF वर्ग अधिक DF वर्ग. आता मला सांगा DF आपल्याला पाहिजे. हा आता ही EF इकडे बेरजेत आहे. इकडे आल्यावर काय होईल. वजा D वर्ग वजा EF वर्ग बरोबर. इथला कोण राहिला. DF वर्ग राहिला का. आता मला सांगा DF वर्ग आहे का दोन्ही बाजूला. हे बाजू काय होत्यात समान होतील का. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. मग मला सांगा समीकरण 1 आणि समीकरण नंबर 2 ची बाजू समान आहेत का. मग ह्या दोन बाजू काय होत्या समान होत्या. पण त्याच्या आधी मला सांगा EF. हा आता EF बरोबर किती आर आहेत. 1 आणि 2 आर आहेत का. हा मग EF चा आपण काय करू 2 आर मांडू. DE वर्ग वजा 2 वर्ग बरोबर DF वर्ग. 2 वर्ग म्हणजे किती होईल 4 वर्ग. D वर्ग वजा 4 R वर्ग बरोबर DF वर्ग. हे दिसते का. आता ह्याला समीकरण नंबर 2 देऊ आपण. ह्याला काय देऊ समीकरण नंबर 2 काय D वर्ग वजा 4R वर्ग बरोबर DF वर्ग. तो मला सांगा ह्याची बाजू आणि ही बाजू समान आहे का. मग आपण त्या बाजू समोर लिहू. कुठली D वर्ग वजा 4R वर्ग बरोबर ह्याची बाजू कोण आहे D गुणिले DG. मग मला सांगा आता आपल्याला सिद्धतेत काय काय पाहिजे. 4R वर्ग मिळेल का. मिळेल. आता D वर्ग काय D1 मिळालाय तिकडे D. हा आता काय करू हे 4 तिकडे आहे बेरजेत वजा हे तिकडे गेल्यावर काय होईल अधिक आणि हे D तिकडे घेऊन येऊ. ही सगळीच किंमत तिकडे घेऊन येऊ. बघा D वर्ग वजा 4R वर्ग बरोबर D गुणिले DG. ही समीकरण नंबर कुठून आणलं मी 1 आणि 2. ह्या 2 समीकरणावरनं डावी बाजू काय आहे DF बरोबर का. ह्या DFच्या समोरच्या बाजू D गुणिले DG बरोबर D वर्ग वजा 4R वर्ग. इथपर्यंत आलं का. आता काय केलं हे वजा आहे ते तिकडे घेऊन गेल्यावर काय होईल अधिक आणि ही संपूर्ण कंस हा कंस काय अधिक आहे तो इकडे आल्यावर काय होईल वजा होईल बरोबर का. मग हा जो वजा झाला आहे तर ही एक संख्या कुठली DE वजा D गुणिले DG. तर
2 आहे आणि ह्याचं किती 1. मग ह्या दोघांपैकी एक सामायिक बाहेर काढला, मग आतमध्ये संख्या काय राहणार? ह्या 2 पैकी एक बाहेर आला, 1 आतमध्ये आणि DG वजा ह्याला राहणार. मग आता मला सांगा, डीला डी तसाच घेतला खाली, बरोबर 4r वर्ग 4r वर्ग तसं घेतलं खाली. मला सांगा DG ह्याची किंमत आपण कशी काढणार? DG वजा केल्यावरती D वजा DG. बघा D इथे आहे का, DE अखंड रेषा, त्याच्यातनं DG वजा केला, राहिलं कोण? ह्याच्याऐवजी ह्या कंस, ह्यांच्यामध्ये गुणाकारात चिन्ह होतं, इथं गुणाकारात चिन्ह, बरोबर 4r वर्ग. अशा प्रकारे आपलं सिद्ध झाले. ठीक आहे, गेले.